आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत हमखास पिठोरीमध्ये केला जाणारा नैवेद्य म्हणजे पुरणपोळी. साहित्यामध्ये आपण घेतलेला आहे पाव किलो चण्याची डाळ, पाव किलो गूळ, त्यासोबत घेतलेला आहे तूप, मीठ, वेलची जायफळ पावडर, पाणी आणि पाव किलो मैद्याचं पीठ. सर्वात आधी आपण ही चण्याची डाळ धुवून घेऊया, कारण आपल्याला ही शिजवत ठेवायची आहे. तर आधी धुवून घेते मी. आपण एका लगडीत पाणी तापत ठेवलेलं होतं. आपलं पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आणि आपली डाळ पण धुवून झालेली आहे. तर आता आपण त्यामध्ये डाळ घालूया. डाळ ना आपली छान घालून झालेली आहे. आता त्यामध्ये ना आपण 1 चमचा तूप घालूया. आणि आता काय करायचंय, सर्वात आधी ना आपल्याला डाळ जी आहे ना ती व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तर आधी छान आपण शिजवून घेऊया. तुम्ही पाहू शकता छान कड आलेला आहे, पण आपले ना अजून चण्याची डाळ शिजलेली नाहीये. आपल्याला ती व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. 15 मिनिटे झालेली आहेत. अजून आपल्याला थोडा वेळ ठेवायची आहे. पण ना पाहून घेऊया आपली डाळ शिजले की नाही. हे पहा, आपली डाळ छानपैकी शिजलेली आहे. आता काय करूया, आपण गॅस बंद करूया आणि यातलं जे पाणी आहे ना एक्स्ट्रा ते वेगळं करून घेऊया. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ना आपण पाणी वेगळं करून घेतलेलं आहे. आता पुन्हा ही डाळ ना आपण यामध्ये घालूया टोपामध्ये. आणि ही डाळ घालून झाल्यानंतर यामध्ये आपण गूळ सुद्धा घालणार आहोत. पाव किलोच्या डाळीला पाव किलो गूळ घेतलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय, हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर मंद आच करायची आहे आणि हे गूळ आणि डाळ पूर्ण एकजीव होऊन द्यायचं आहे. आता आपण काय करूया, यावर देऊया झाकण उघडूया आणि तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान झालेली आहे. आता आपण त्यामध्ये वेलची जायफळ पावडर घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपण गॅस बंद करूया. तर मी काय केलंय, मी ना हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे पुरण यंत्र असेल तर तुम्ही पुरण यंत्रामध्ये केलं तरी चालेल. मी मिक्सरमध्ये व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहे. असे गठ्ठे बिठ्ठे राहिलेले पाहिजे, एकदम बारीक करून घ्यायचे आपल्याला. आता मी डाळ बारीक करते, मग तुम्हाला दाखवते. ही पहा व्यवस्थित बारीक झालेली आहे, अजिबात गाठी बिठी राहिलेल्या नाहीये. आता ना ही काढून घेऊया. मी पाहिलं, आता आपण ना सगळं पुरण झालेलं आहे रेडी. आता हे 2 मिनिटं बाजूला ठेवूया आणि आता पण आपण पीठ मळायला घेऊया. आता ना आपण घेऊया मैद्याचं पीठ. आपण मैदा पण पाव किलो प्रमाणे घेतलेला आहे. आता त्यात घालूया चवीपुरतं मीठ, सोबत घालूया वेलची जायफळ पावडर आणि सोबत घालूया तूप. 2 चमचे भरून आपण तूप घातलेलं आहे. आता हे आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे ना व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय माहितीये, थोडं थोडं पाणी ऍड करूया आणि आपण हे पीठ मळून घेऊया. आपल्याला पीठ नाही असं सॉफ्ट सैल असं मळून घ्यायचं आहे. जेवढं सैल आपण मळू ना तेवढ्या आपल्या पोळ्या सुंदर होतील. थोडं थोडं पाणी ऍड करा आणि हे मळून घ्या. तुम्ही पाहू शकता आपलं ना पीठ मळून मस्तपैकी झालेलं आहे.
आता काय करायचं, आपल्याला हे 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. सर्वात आधी ना आपण पुरण भरून घेऊया पिठामध्ये. आपण एक गोळा घेऊया आणि यामध्ये आता पुरण भरूया वाटी करून. पुरण तुम्ही पाहू शकता अगदी गच्च भरलेलं आहे, अजिबात कंजूसी केलेली नाहीये. पुरणपोळी म्हणाल तर पुरण असं गच्च भरलेलंच हवं, तरच पुरणपोळी खाण्यात मजा वेगळी आहे. हे पहा, एक्स्ट्रा पीठ काढलेलं आहे आणि असे ना आपण आणखीन 4-5 गोळे तयार करूया. आता ना आपण लाटायला घेऊया. आम्ही ना टप्प्यावरच लाटतोय. टप्पा आम्ही आधी साफ धुवून घेतलेला आहे. पहा, हे असं केलंय आपण म्हणजे जेणेकरून पुरण सगळीकडे जाईल. आणि आता हलक्या हाताने लाटून घेऊया. तुम्ही पाहू शकता ही पुरणपोळी आता आपण भाजायला घेऊया. दोन्ही बाजूने छान शेकवायची आहे. आणि आता वरतून घालूया तूप. तूप ते तुम्हाला तुमच्या चॉईसने तुम्ही घाला. बघा, छान फुगलेली आहे. आपली पोळी तयार झालेली आहे. बघा, फार सुंदर दिसते. अशाच प्रकारे आपण बाकीच्या पण करणार आहोत. गरमागरम आणि मऊसूत अशा या पुरणपोळ्या तयार होतात. अशा प्रकारे पुरणपोळी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. तुमची पोळी कधीच फसणार नाही याची तुम्हाला खात्री देते. तर व्हिडिओ आवडतात ना, मग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.